विद्यार्थ्यांना प्रॉबॅबिलिटी चॅप्टरमध्ये आपण 5.1 5.2 एक्झरसाइजचे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड क्वेश्चन्स पूर्ण केलेले होते. आता आपण त्याच्या फोर्थ क्वेश्चनकडे येऊ. ते फोर्थ क्वेश्चन घ्यायच्या आधी मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहे. त्या अशा की समजा देर आर 2 बॉईज अँड 2 गर्ल्स. समजा 2 मुलं आहेत आणि 2 मुली आहेत आणि अँड अ कमिटी ऑफ 2 इज टू बी फॉर्म. हा रँडम एक्सपेरिमेंट आहे, नीट लक्षात घ्या. समजा 2 मुलं आहेत आणि 2 मुली आहेत आणि अ कमिटी ऑफ 2 इज टू बी फॉर्म. दोघांची कमिटी फॉर्म करायची. आता हा रँडम एक्सपेरिमेंट आहे. इथे कसा रँडम एक्सपेरिमेंट झाला. लेट देर आर 2 बॉईज. या 2 बॉईजना म्हणू आपण B1 अँड B2 आणि 2 गर्ल्स. Then there are 2 boys and 2 girls. Say B1 B2 G1. त्यांना आपण म्हणू B1 B2 हे 2 मुलं आणि G1 G2 या 2 मुली. दोघांची कमिटी तुम्हाला तयार करायची आणि दोघांच्या कमिट्या किती होतील ते पॉसिबल आउटकम्स असतील तुमचे ह्या रँडम एक्सपेरिमेंटचे. आता बघा कमिट्या कशा फॉर्म कराल तुम्ही. B1 B2 ही एक कमिटी झाली किंवा B1 G1 ही दुसरी कमिटी झाली किंवा B1 G2 ही तिसरी कमिटी झाली. आता B2 पासून पुढे चला. B1 G1 सॉरी B1 झालं आपलं. B2 G1 B2 G1ची एक कमिटी किंवा B2 G2ची एक कमिटी किंवा मग आता G1 G2ची एक कमिटी. अशा पद्धतीने 1 2 3 4 5 6 कमिट्यांच्या तयार होऊ शकतात. हे झाले पॉसिबल आउटकम्स. हा मग याला जर आपण याच्यात टाकलं सेट फॉर्ममध्ये तर हा झाला सॅम्पल स्पेस आहे रँडम एक्सपेरिमेंटचा. 2 मुलं आणि 2 मुली असतील तर अशा 6 कमिट्या त्यांच्या फॉर्म होऊ शकतात. तुम्ही जर 3 मुलं घेतले B1 B2 B3 आणि 2 मुली घेतल्या G1 G2 तर यांच्या बघा किती कमिट्या फॉर्म होतील. B1 B2 B1 B3 B1 G1 B1 G2. नंतर B1ला सोडून द्या मागे. आता असं पुढे चला. B2 B3 B2 G1 B2 G2. आता B2ला सोडा मागे. B3 G1 B3 G2 आणि G1 G2. अशा एकूण 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 कमिट्या तयार झाल्या. जर हे 5 जण असतील त्यांच्या पॉसिबल कमिट्या फॉर्म होऊ शकतात दोघांच्या अशा 10. तर हा सॅम्पल स्पेस झाला. इफ देर आर 3 बॉईज अँड 2 गर्ल्स देन हाऊ मेनी कमिटीज कॅन बी फॉर्म ऑफ 2. दोघांच्या किती कमिटीज तुम्ही फॉर्म करू शकता. 10 कमिट्या फॉर्म करू शकता. तर हा पॉसिबल आउटकमचा सेट म्हणजे या रँडम एक्सपेरिमेंटचा सॅम्पल स्पेस झाला. आता आपलं जे एक्झाम्पल आहे फोर्थ एक्झाम्पल होतं एक्झरसाइज 5.2 मधलं ते आपल्याला ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे. ते एक्झाम्पल आपण आता घेऊ. कसं आहे की ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे. आपल्याला ते पुस्तक पाहावं लागेल. एक्झाम्पल असं आहे की फॉर्म म्हणजे तयार करा अ रोड सेफ्टी कमिटी. एक रोड सेफ्टी कमिटी जे रस्ता सुरक्षा समिती ऑफ 2 दोघांची. फॉर्म अ रोड सेफ्टी कमिटी ऑफ 2
दोघांची रोड सेफ्टी कमिटी तुम्हाला तयार करायची फ्रॉम 2 बॉईज. 2 बॉईज आहेत तुमच्याजवळ. ते कोणते बॉईज आहेत दिले आहे? B1 B2 अँड 2 गर्ल्स त्या दिलेल्या आहेत G1 G2. म्हणजे तुमच्याजवळ एकूण 4 मेंबर्स आहेत, 2 मुलं आणि 2 मुली. मुलं आहेत B1 B2 आणि मुली आहेत G1 G2. या चौघांपैकी दोघांची कमिटी तुम्हाला फॉर्म करायची आहे. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू राईट द सॅम्पल स्पेस. आता बा 2 मुलं आहेत आणि 2 मुली आहेत, त्यांच्या कमिट्या किती फॉर्म होऊ शकतात? आत्ताच मी तुम्हाला दाखवलं. 2 मुलं B1 B2 असतील आणि 2 मुली असतील G1 G2, तर कमिट्या कशा का फॉर्म होऊ शकतात? B1 B2ची एक कमिटी झाली, B1 G1ची एक कमिटी झाली आणि B1 G2ची एक कमिटी झाली. या झाल्या 3 कमिटीज, 4 कमिटीज. सॉरी, B1 B2 एक, नंतर B1 G1 एक आणि B1 G2 एक, अशा 3 झाल्या. आणि मग B2 G1 ही झाली 4, B2 G2 ही झाली 5 आणि एक झाली G1 G2 6. तर कमिटी ऑफ, तो पहिल्यांदा काय म्हटलं आहे? कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू राईट द सॅम्पल स्पेस. आता इथे पहिला आहे कमिटी ऑफ 2 बॉईज, 2 बॉईजची कमिटी. तर 2 बॉईजची कमिटी होईल B1 B2ची. नंतर कमिटी ऑफ 2 गर्ल्स, 2 गर्ल्सची कमिटी G1 G2. नंतर कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल, एक मुलगा आणि एक मुलगी, अशा कमिट्या किती होतात पाहता? B1 G1 एक दिला आहे आपल्याला, नंतर B1 G2, नंतर B2 G1, नंतर B2 G2. तर अशा एकूण किती कमिटी झाल्या? मुलांची एक, मुलींची एक आणि एक मुलगा आणि एक मुलगी, अशा 4 कमिटी होतात. म्हणजे सॅम्पल स्पेस झाला. पॉसिबल आउटकम झाले तुमच्याजवळ 1 2 3 4 5 आणि 6. सॅम्पल स्पेस झाला B1 B2, नंतर G1 G2, नंतर B1 G1, नंतर B1 G2, नंतर B2 G1, नंतर B2 G2. असे पॉसिबल आउटकम झाले तुमचे 1 2 3 4 5 6. मुलांची, मुलींची आणि एक मुलगा एक मुलगी. B1 G1, B1 G2, B2 G1, आणि B2 G2. आता आपल्याला ही ॲक्टिव्हिटी सांगितली मी तुम्हाला. आपण येऊ आता एक्झरसाइज प्रॅक्टिस सेट 5.3 कडे. राईट सॅम्पल स्पेस S अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स NOP S फॉर ईच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट्स. ऑल्सो राईट इव्हेंट्स ABC इन द सेट फॉर्म अँड राईट NOP A, NOP B, NOP C. आता हे पहिला प्रॉब्लेम जो आहे, 1 डाय इज रोल्ड. हे प्रॉब्लेम लिहिणार नाही मी, यांचे सोल्युशन्स तुम्हाला सांगतो फक्त. प्रॉब्लेम जर आपण लिहिले तर आपल्याला वेळ लागेल. तर पहिला काय म्हणते, गणित कसं आहे? प्रत्येक गणितामध्ये तुम्हाला रँडम एक्सपेरिमेंट दिलं आहे. तुम्हाला काय काय लिहायचं आहे? सॅम्पल स्पेस लिहायचा आहे रँडम एक्सपेरिमेंटचा आणि सॅम्पल स्पेसमधले सॅम्पल पॉईंट लिहायचे. नंतर ऑल्सो राईट इव्हेंट्स, आणि प्रत्येक रँडम एक्सपेरिमेंटसाठी इव्हेंट दिलेले आहे. ते इव्हेंट तुम्हाला सेट फॉर्ममध्ये लिहायचे आहे आणि प्रत्येक इव्हेंटमधली सॅम्पल पॉईंटची संख्या तुम्हाला लिहायची आहे. 3 इव्हेंट्स दिले आहे प्रत्येक गणितामध्ये. तर पहिलं जे गणित आहे ते घेतो मी. प्रॅक्टिस सेट ही आहे हा 5.3. याचं सोल्युशनच घेतो मी डायरेक्ट. तर फर्स्ट स्टेप घेतो मी, रँडम एक्सपेरिमेंट लिहितो. 1 डाय इज रोल्ड. रोल केली म्हणजे थ्रो केली, फेकली. डाय म्हणजे तुम्हाला माहिती आहे, डाय सबसिडीमधली ती गुटी असते, त्याला डाय म्हणतो आपण. 1 डाय इज रोल्ड. रोल करतो ना आपण, अशी फेकतो ना आता, तशी खुडवून त्याला फेकत असतो. आता डाय जर रोल केली तुम्ही तर सॅम्पल स्पेस असतो, एक तर डायवर 1 भेटतो, 2 3 4 5 किंवा 6. आणि मग रँडम एक्सपेरिमेंटचा सॅम्पल स्पेस लिहायला सांगितलं आपल्याला. आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स NOP S, म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन S म्हणजे सॅम्पल स्पेस. ते मग देअरफॉर NOP S झाला 6. आता इव्हेंट घेऊ आपण. इव्हेंट A आहे
इव्हन नंबर ऑन द अप्पर फेस, म्हणजे डाय फेकल्यावर अप्पर फेसवर कोणता नंबर आला पाहिजे? इव्हन नंबर आला पाहिजे. ए इज द इव्हेंट दॅट नंबर ऑन अप्पर फेस इज इव्हन. इव्हेंट दॅट, किंवा डायरेक्ट असे लिहिलं चालतं आहे, इव्हेंट ए. हे सोपं करू आपण आणखी. इव्हेंट ए, इव्हन नंबर ऑन अप्पर फेस. अप्पर फेसवरचा जो नंबर असतो, अप्पर सरफेसवरचा, त्याला आपण रिझल्ट म्हणून घेत असतो. देअरफॉर अप्पर फेसवर इव्हन नंबर आला पाहिजे. तर अप्पर 2 आला तर अप्पर फेसवर इव्हन येईल, 4 आला तर अप्पर फेसवर इव्हन येईल, 6 आला तर अप्पर फेसवर इव्हन येईल. म्हणजेच हा ए इव्हेंट झाला सेट फॉर्ममध्ये. आणि एन ऑफ ए, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन ए, हे आहे 3. नंतर आता इव्हेंट बी, ऑड नंबर ऑन अप्पर फेस. नंबर ऑन अप्पर फेस. इव्हेंट बी असा आहे की या बीमध्ये तुम्हाला कोणते सॅम्पल पॉईंट पाहिजे? अप्पर फेसवर ऑड नंबर आला पाहिजे. ऑड आहेत 1, 3 आणि 5. 1 आला तर ऑड नंबर आला अप्पर फेसवर, 3 आला तर ऑड नंबर आला, 5 आला तर ऑड नंबर आला. म्हणजे दॅट इज एन ऑफ बी जे आहे ते झाले 3. आणि पुढचा इव्हेंट आहे प्राईम नंबर ऑन अप्पर फेस, इव्हेंट सी. अप्पर फेसवर प्राईम नंबर आला पाहिजे, प्राईम नंबर ऑन अप्पर फेस. डाय फेकल्यावर अप्पर फेसवर प्राईम नंबर आला पाहिजे, असा हा इव्हेंट आहे. आता अप्पर फेसवर जर 1 आला तर 1 इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. 1 प्राईमही नाही, कंपोजिटही नाही. म्हणजे आपल्या याच्यात हा प्राईमच पाहिजे फक्त, म्हणजे 1 चालत नाही. 2 आला 2 प्राईम आहे, नंतर 3 आला 3 प्राईम आहे, 4 प्राईम नाही आहे, 5 आला तर 5 प्राईम आहे, 6 पण प्राईम नाही आहे. म्हणजे 3 प्राईम नंबर येऊ शकतात अप्पर फेसवरती. देअरफॉर एन ऑफ सी, सीमधली सॅम्पल पॉईंटची संख्या आहे 3. नंतर पुढचा रँडम एक्सपेरिमेंट आहे. 2 डाईज आर रोल्ड सायमल्टेनियसली. तर एक काम करू, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. आता आपण 3 कॉईन्सवाला एक्झाम्पल घेऊन घेऊ. 3 कॉईन्स आर टॉस सायमल्टेनियसली. थर्ड एक्झाम्पल. थ्री कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली. तर रँडम एक्सपेरिमेंट आहे आपला. हे फर्स्टचं सोल्युशन होतं, सेकंडचं सोल्युशन. पहिल्यांदा फर्स्ट स्टेपमध्ये 3 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली. म्हणजे एकाच वेळी तुम्ही 3 कॉईन टॉस केले. आता एकाच वेळी 3 कॉईन टॉस करणे किंवा 3 कॉईन्स एकाच वेळी टॉस करणे किंवा 1 कॉईन 3दा टॉस करणे, यांचा सॅम्पल स्पेस जो असतो तो सेम असतो. मी तुम्हाला सांगितलं होतं कसा घ्यायचा तो. 3 कॉईन टॉस केले किंवा एकच कॉईन 3दा टॉस केला तर सॅम्पल स्पेस असेल एक तर तिन्ही कॉईन्सवर हेड येईल, तिन्ही टॉसवर हेड येईल. मग आता हे 3 एच झाले. आता एक एच कमी करत नाही, हा एच कमी करतो. आता एच टी येईल. आता हा एच कमी करा, एच टी. आता हा एच कमी करून टाका, टी. म्हणजे तिन्ही टॉसवरती टेल आला. आता परत हा टी कमी करा, टी एच. आता हा टी कमी करा, टी एच. आता हा टी कमी नका करू, हा टी कमी केला तर पुन्हा एच येईल. म्हणजे एच घेतला आहे आपण एकदा.
आता 2H च्यामध्ये 1T किंवा 2T H असं हे लक्षात ठेवा. मी जसं सांगितलं तसं 3H घ्या, मग 1 H कमी करा HHT, मग आणखी हा H मधला कमी करा म्हणजे HTT, मग हा H कमी करा TTT. आता हा T कमी करा म्हणजे TTH झालं, मग हा मधला T कमी करा म्हणजे THH. पहिल्यावर टेल, दुसऱ्यावर हेड, तिसऱ्यावर. आता हा T कमी नका करू, कारण हा T कमी करून इथे H आणलं तर HHH झालेला आहे आधी. मग इथे तुमचे 6 झाले. मग 2H च्यामध्ये 1T, 2T च्यामध्ये 1H. म्हणजे असे हे पॉसिबल आउटकम्स आहेत जर 3 कॉईन तुम्ही टॉस केले तर. हा सॅम्पल स्पेस मी सांगतो तसा लक्षात ठेवा, नाही तर मग हे काय होतं आहे, या 8 पॉसिबल आउटकम्स असतात. याच्यात जर तुम्ही क्रम लक्षात नाही ठेवला तर तुमचं हे चुकू शकतं आहे. क्रम लक्षात ठेवा, मी जसा क्रम सांगितला तसा लक्षात ठेवा, नाही तर हे तुमचं चुकू शकेल. नाही तर मग असंही लक्षात ठेवू शकता तुम्ही की हे बघा, आणखी एक सोपा उपाय सांगतो. HHH TTT, मग 2H 1T घ्यायचा आणि 2T 1H घ्या. 2 आता 3 घेतले ना तुम्ही, 2H 1T आणि 2T 1H, मग 1H 2T आणि 1T 2H, आणि मग H च्यामध्ये T आणि T च्यामध्ये H. असं पण लक्षात ठेवू शकता, किंवा मी आधी सांगितलेलं लक्षात ठेवा, किंवा हे असं लक्षात ठेवा. आता देअरफॉर N ऑफ S हे आधी जे सांगितलं मी ते सोपं पडत आहे. 3H, मग 1 कमी करायचा, 2H 1T घ्यायचा, मग आणखी हा कमी करायचा HTT झाला, मग हाही कमी करायचा TTT झाला, मग हा T कमी करायचा म्हणजे TTH, मग हा T कमी करायचा म्हणजे THH, मग हा T कमी नाही करायचा, हा T कमी केला तर HHH होईल, जे रिपीट होईल तुमचा. मग इथे तुम्ही थांबायचं आणि मग 2H च्यामध्ये T घ्यायचा आणि 2T च्यामध्ये H घ्यायचा. तर इथे N ऑफ S झाले 8. आता कंडिशन फॉर इव्हेंट ए, तर इव्हेंट एच लिहितो ना मी इथे. सेकंड इव्हेंट ए सांगतो टू गेट ॲटलिस्ट 2 हेड्स, कमीत कमी 2 हेड्स असले पाहिजे. इव्हेंट ए कशाचा आहे, टू गेट ॲटलिस्ट 1 हेड. आता कमीत कमी 1 हेडचा अर्थ लक्षात घ्या. कमीत कमी 1 हेडचा अर्थ होतो 1 हेड असलंच पाहिजे, 1 पेक्षा कमी चालणार नाही, 1 पेक्षा जास्त चालतील. हे पहा, आय हॅव 2 रुपीज आणि आय हॅव ॲटलिस्ट 2 रुपीज, या दोनमध्ये फरक आहे. आय हॅव 2 रुपीज म्हणजे माझ्याजवळ 2 रुपये आहेत, आणि आय हॅव ॲटलिस्ट 2 रुपीज म्हणजे माझ्याजवळ कमीत कमी 2 रुपये आहेत. म्हणजे कमीत कमी 2 आहेत याचा अर्थ 2 नाही होत. कमीत कमी 2चा अर्थ होतो 2पेक्षा कमी नाही, 2 किंवा 2च्यापेक्षा जास्त असतील. तर टू गेट कमीत कमी 1 हेड भेटलं पाहिजे. कमीत कमी 1 हेडचा अर्थ होतो 1 हेड पाहिजेच, 1 पेक्षा कमी चालणार नाही, 1 पेक्षा जास्त चालतील. तर देअरफॉर कमीत कमी 1 हेड पाहिजेच, 1 पेक्षा कमी चालत नाही, 1 पेक्षा जास्त चालतील. मग 1 पेक्षा जास्त चालतील तर हा पहिला सॅम्पल पॉईंट आहे HHH, चालेल आपल्याला. इथे एकही हेड नाही, आपल्याला ॲटलिस्ट 1 हेड पाहिजे, तर हा चालणार नाही. तर ॲटलिस्ट 1 हेड म्हणजे कमीत कमी 1 हेड पाहिजेच, 1 पेक्षा कमी चालत नाही, 1 पेक्षा जास्त चालतील. म्हणजे हा HH T येईल, TTH पण येईल, HTT पण येईल, THH पण येईल, HTH पण येईल आणि THT पण येईल. हे सगळे असे सॅम्पल पॉईंट आहे. याच्यात कमीत कमी 1 हेड आहे. कमीत कमी 1चा अर्थ होतो 1 पाहिजेच, 1 पेक्षा कमी चालणार नाही, 1 पेक्षा जास्त चालतील. तर दॅट इज N ऑफ ए मधले सॅम्पल पॉईंट झाले 7. नंतर इव्हेंट बी, इव्हेंट बीची कंडिशन आहे टू गेट नो हेड. म्हणजे हेड नकोच, मग याच्यात हेड नकोच म्हणजे एकही हेड तुम्हाला चालणार नाही. मग इथे बी इव्हेंट जो आहे हेड नकोच. हे इथे हेड आहे, इथे हेड नसलेलं एकच आहे फक्त TTT, आणि हा TTT म्हणजे एकच सॅम्पल पॉईंट आहे.
हेड नकोच तर मग एकच आहे हेड नकोचवाला सॅम्पल पॉईंट, म्हणजेच देअरफोर एन ऑफ बी इथे 3 नका लिहू, हा एकच सॅम्पल पॉईंट आहे, एक. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन बी 1. नंतर इव्हेंट सी आहे टू गेट हेड ऑन सेकंड कॉईन. जर सेकंड टॉस जो आहे त्याच्यावर सेकंड कॉईनवर तुम्हाला हेड भेटलं पाहिजे. गेट हेड ऑन सेकंड कॉईन, म्हणजे तुम्ही 3 कॉईन टॉस करून राहिले तर सेकंड कॉईनवर काय भेटलं पाहिजे, हेड भेटलं पाहिजे. देअरफोर सीमध्ये आता कोणकोणते सॅम्पल पॉईंट येतील, जिथे सेकंडवर हेड असेल. पहा इथे सेकंडवर हेड आहे, हा येईल मग तुमचा सॅम्पल पॉईंट पहिला. इथे सेकंडवर हेड नाही आहे, इथे सेकंडवर हेड आहे, इथे नाही आहे, इथे नाही आहे, इथे सेकंडवर हेड आहे, इथे नाही आहे, इथे सेकंडवर हेड आहे. म्हणजे देअरफोर एन ऑफ सी झालं 4, 1 2 3 आणि 4. तर हे तुमचं सेकंड एक्झाम्पल. आता पुढचं घेतो. 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म युजिंग डिजिट्स 0 1 2 3 4 5. रँडम एक्सपेरिमेंट आहे 4चा. सोल्युशनच घेतो याचं मी. 2 डिजिट पहिली स्टेप, numbers are formed using digits 0 1 2 3 4 5 without repetition of digits. म्हणजे हे जे डिजिट्स दिले आहे यांना वापरून तुम्हाला 2 अंकी संख्या तयार करायच्या आहेत आणि त्या 2 अंकी संख्या तयार करताना डिजिट्सचं रिपिटेशन नाही झालं पाहिजे. मग देअरफोर पॉसिबल आउटकम्सचा जो सेट आहे, आता पहा 0पासून जर तुम्ही केलं तर 0 1 म्हणजे 0 1चा अर्थ 1च होतो, म्हणजे 1 अंकी संख्या झाली. 0 2 म्हणजे 2 होतो, म्हणजे 1 अंकी संख्या झाली. म्हणजे 0पासून काही संख्या तयार होणार नाही तुमच्या 2 अंकी. मग 1 वर या, 1 0 1 1 नाही चालत आपल्याला, कारण डिजिट्स रिपीट होतील. आपल्याला विदाउट रिपिटेशन ऑफ डिजिट्स 2 डिजिट नंबर फॉर्म करायचा आहे. 1 0 1 2 मग 1 3 1 4 1 5. म्हणजे पहा 1चे 5 2 अंकी संख्या तयार झाल्या. आता 2च्या 2 0 2 1 2 2 नाही चालत, रिपिटेशन नको. 2 3 2 4 2 5. प्रत्येकाच्या 5 5 नंबर्स तयार होतील 0 सोडून, म्हणजे 25 येतील तुमच्याजवळ, कारण हे 5 आहेत. नंतर आता 3च्या 3 0 3 1 3 2 3 3 नाही चालत, 3 4 3 5. ह्या 3च्या झाल्या. आता आपण 4च्या घेऊ. 4 0 4 1 4 2 4 3 4 4 नाही चालत, 4 5. आता 5च्या 5 0 5 1 5 2 5 3 5 4 5 5 चालत नाही. अशा प्रत्येकाच्या 5 5 एन ऑफ एस हे झाल्या 25 संख्या तयार झाल्या. मोजून घ्या जर तुम्हाला मोजायचे असतील तर. आता इव्हेंट घेऊ आपण. इव्हेंट ए, द नंबर फॉर्म इज इवन. इव्हेंट ए साठी सॅम्पल पॉईंटची कंडिशन आहे की इव्हेंट एमध्ये कोणते नंबर्स आले पाहिजे, जे इवन असतील. मग 10 12 14 20 24 30 32 34 40 42 नंतर 50 नंतर 52 नंतर 54 झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. दॅट इज नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट ए झाले 13. नंतर इव्हेंट बी ची कंडिशन आहे
द नंबर फॉर्म इज डिव्हिजिबल बाय 3. जो नंबर फॉर्म झाला तो कितीने डिव्हिजिबल पाहिजे? 3ने. द नंबर फॉर्म इज डिव्हिजिबल बाय 3. द नंबर फॉर्म्ड इज देअरफॉर बी कंटेन्स. आता कोणकोणते नंबर आहेत 3ने भाग जाणारे बघा. 10ला जात नाही, 12 आहे. 13ला जात नाही, 14ला जात नाही, 15ला जातो. नंतर 21, नंतर 24, नंतर 30, नंतर 31ला जात नाही, 32ला जात नाही. कोण्या संख्येला 3ने भाग जातो? डिजिटच्या समला 3ने भाग गेला पाहिजे. 40ला जात नाही, 41ला जात नाही, 42ला जातो, 45ला जातो, 51ला जातो, 52ला जात नाही, 53ला जात नाही, 54ला जातो. या 3ने डिव्हिजिबल असलेल्या संख्या. 3ने कोणत्या संख्यांना भाग जातो? ज्यांच्या डिजिटच्या समला 3ने भाग जातो. किंवा ह्याच आहे 54पर्यंत आहे, तुम्हाला माहितीच आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे 9. नंतर चौथी स्टेप इव्हेंट सी. इव्हेंट सी आहे द नंबर फॉर्म इज ग्रेटर दॅन 50. जे तयार होणारा नंबर हा ग्रेटर दॅन 50 असावा, 50पेक्षा मोठा असावा. देअरफॉर इव्हेंट सी मध्ये झालं आहे 50पेक्षा मोठे कोणत्या याच्यामध्ये? 1 2 3 आणि 4. 51 52 53 54. देअरफॉर एन ऑफ सी इक्वल टू 4. तर हे अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम्स करायचे असतात. आता सेकंड एक्झाम्पल, नंतर 5th आणि 6th हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ.